तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातील महड येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली. जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकळा पसरली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास महड ते कसवाडे रस्त्यालगत असलेल्या शेतात ही घटना घडली आहे. आनंदास सोनवणे वय वर्ष 62 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतात जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याच्या गंजीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ धाव घेतली. आरडाओरडा करत त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आगीनं काही क्षणातच भीषण रूप धारण केलं आणि त्यातच सोनवणे अडकलेत. स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरल्यानं ते गंभीररित्या हुळपले गेलेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आलेत. त्यांनी तत्काळ सोनवणे यांना आगीतून बाहेर काढून नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथल्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जनावरांचा चारा वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या शेतकऱ्याचा अंत अत्यंत वेदनादायी ठरलाय. मृत आनंदास सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 3 मुली असा परिवार आहे. या घटनेने महडसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. एक कष्टाळू शेतकरी जनावरांसाठीचा चारा वाचवताना स्वतःचा जीव गमावतो. ही घटना केवळ दुर्दैवी नाही तर मन सुन्न करणारी आहे. प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा.